Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. हो, आपण क्लासचं टाइम चेंज केलं. क्लासचं टाइम आधी 6 होतं, आता या वीकमध्ये आपण 5 ते 6 भेटणार आहे. सो अलार्म सेट करून ठेवा. मंडे टू फ्रायडे 5 PM to 6 PM वी आर गोइंग टू बी लाईव्ह ऑन चिमूज केमिस्ट्री. ठीक आहे. सो माझा आवाज येतोय सगळ्यांना? एकदा मला लाईव्ह चॅट मध्ये सांगा. आता ऍड आली आहे. चलो ठीक आहे. सो मी दिसेनच थोड्या वेळात आता. म्हणजे दिसत आहे ना? ओके, गुड वन. चला, आज बऱ्याचशा स्टुडंटना टाइम चेंज झालेलं माहिती नसेल, बट तरी पण मी टेलिग्रामला कंटिन्युअसली सकाळपासून लिंक टाकतेय की 5 वाजता लेक्चर आहे म्हणून. आपण तसंही 1 मिनिट लवकर आलं, सो 1 मिनिट तर आपण सगळ्या स्टुडंटसाठी नक्कीच थांबू शकतो. हो, पार्थ काय झालं, मी अनअकॅडमी वरती शिकवते. मग अनअकॅडमीला माझं लेक्चर असतं 6:30 to 7:30. मग मी जर तुमचं 6 ते 6:30 घेतलं तर एखादा पॉइंट पण माझा कम्प्लीट होऊ शकणार नाही व्यवस्थित. त्यामुळे आपण 5 ते 6 शिकायचं आणि 6:30 ते 7:30 मी अनअकॅडमीवर जाईन. दिसत आहे? व्हेरी नाईस. चलो ठीक आहे. 11th पण चॅप्टर घ्या. 12th ची बोर्ड एक्झाम जेव्हा चालू होईल, ते जेव्हा 12th बोर्ड एक्झाम्स मध्ये बिझी राहतील, तेव्हा मी 11th स्टँडर्डचे चॅप्टर्स रेकॉर्ड करेन. ठीक आहे. चलो, so let us start for today's session. Ready everyone? So once again welcome back to Chimu's Chemistry. बघा, आपण काय शिकतोय तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकतोय. तुम्हाला RX म्हणजे अल्काइल हॅलाइड माहिती आहे. तुम्ही असे पण कंपाऊंड शिकलाय की नाही? बेन्झीनची रिंग लागली आहे आणि बेन्झीनच्या रिंगला एक साइडला तुमचा हॅलोजन लागलाय, ज्याला तुम्ही प्रेमाने क्लोरोबेन्झीन असं म्हणताय. जसं याला अल्काइल हॅलाइड म्हटला, कॅन यू टेल मी खाली काढलेल्या कंपाऊंडला काय म्हणायला पाहिजे? RX म्हणजे अल्काइल हॅलाइड, ही अल्केनची चेन आहे. तसं ही बेन्झीन आहे ना, सो बेन्झीन आली तर आपण काय म्हणतो? अराइल हॅलाइड्स. जरा लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 आठवा आणि मला सांगा, आजपर्यंत मी तुम्हाला अराइल हॅलाइड्स बद्दल काही इन्फॉर्मेशन दिली आहे का? हॅव वी डिस्कस? आपण अराइल हॅलाइड्सना डिस्कस केलंय का? मी मिथाइल क्लोराइड दाखवलाय, इथाइल क्लोराइड दाखवलाय, आयसोप्रोपाइल दाखवलाय, पण आजपर्यंत आपण एकही रिॲक्शन अशी केलेली नाहीये, म्हणजे लास्ट 2 सेक्शन्स मध्ये क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन म्हणजेच अराइल हॅलाइड्सची. सो एरोमॅटिक अल्काइल हॅलाइड्स आर नथिंग बट अराइल हॅलाइड्स. एरोमॅटिक अल्काइल हॅलाइड्सनाच अराइल हॅलाइड्स म्हणायचं. मी लिहिलं येते बघा, अराइल हॅलाइड्स. चला, आपण अजून काय नाव देऊ शकतो? हॅलो अरिन. सो याला ओळखता येईल कोण आहे? हा क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन. क्लिअर आहेत हे तिन्ही? सगळ्यांना ऍटलिस्ट आता नावं माहिती आहेत. क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन. यामध्ये बेन्झीन रिंग पण आहे आणि तुमचा हॅलोजन पण आहे, त्यामुळे तुम्ही याला काय म्हणता? हॅलो अरिन. बेन्झीन रिंग म्हणजे अरिन. सो हॅलो अरिन्स. टेक्स्टबुक पेज नंबर 214 पटकन ओपन करा सगळेजण आणि मला कन्फर्मेशन द्या ओपन केली असेल तर. टेक्स्टबुक पेज नंबर 214 केली? ओके. मी फक्त काहीच नाही सांगितलं रे रिपीट करायला, एवढंच म्हटलं असे कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग आणि हॅलोजन असेल त्याला हॅलो अरिन म्हणायचं. अरिन म्हणजे बेन्झीन रिंग. आता आपण यांना प्रिपेअर करायचंय. सो कॅन यू रिकॉल? पेज नंबर 214 वरती आहे. परत मी क्वेश्चन लिहून घेतला, स्क्रीनवरती फोटो आहे. तुम्ही फोटोमध्ये बघायचं नाहीये, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघायचं आहे. आयडेंटिफाय द कंपाऊंड किंवा द प्रोडक्ट इन द फॉलोइंग रिॲक्शन. आणि रिॲक्शन काय दिली आहे सगळ्यांना दिसतीये. बेन्झीनच्या रिंगमध्ये Cl2 टाकलाय. सो ही असते बेन्झीनची रिंग. बेन्झीनची रिंग गेले कित्येक वर्ष आपण अशी काढतोय आणि आपण हे विसरलोच आहे की बेन्झीनची रिंग खरं तर अशी दिसते. म्हणजे प्रत्येक कार्बनवरती
एक हायड्रोजन ॲटम आहे हे न कळतपणे आपण विसरून जातोय. प्रत्येक कार्बनवरती काय असतो, एक हायड्रोजन ॲटम असतो. आणि जर या बेन्झीनच्या रिंगमध्ये मी कोणताही हॅलोजन टाकला, X2 म्हणजे काय, हॅलोजन, जसं की मी Cl2 टाकला तर मला लाईट द्यावी लागते, मी Br2 टाकला तर मला एखादा लेविस ऍसिड ऍड करावा लागतो, जसं की FeCl3, AlCl3 काही असेल, FeCl3 किंवा AlCl3, किंवा मी I2 टाकला तर मला डायल्यूट HNO3 टाकावं लागतं. या कंडिशन्स आहेत. बेन्झीन रिंग वरती तुम्ही Cl2 टाकला तर तुम्हाला लाईट द्यावी लागते, Br2 टाकला तर तुम्हाला FeCl3 किंवा AlCl3 टाकावं लागतं, आणि I2 च्या प्रेझेन्स मध्ये करत असाल तर तुम्हाला डायल्यूट HNO3 टाकायला लागतो. बट होतं काय, तुमचा जो काही हॅलोजन आहे बघा, ॲरो काढला, ॲरो वरती मी लिहिलं Cl2, लाईट द्या किंवा AlCl3, दोन्हीपैकी काही चालेल. काय होणार आहे तर त्याच्यावरती तुमच्या बेन्झीन रिंगचा एक हायड्रोजन, मी काय म्हणतीये, वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय कशानी, वन हॅलोजन ॲटम. म्हणजे इथला जर हायड्रोजन मी काढायचा ठरवला तर त्याच्या ठिकाणी कोण येणार, तुम्ही टाकलेला क्लोरीन ॲटम. बघा बेन्झीनची रिंग आहे तशी, एक हायड्रोजन फक्त रिप्लेस केला एका क्लोरीनने, बाकीचे हायड्रोजन आहे तसे आहेत. सो ही झाली रिॲक्शन. सो तुम्ही प्रॉडक्ट कंप्लीट केला, बट तुम्हाला प्रॉडक्ट कंप्लीट करायला नाही विचारलं, त्यांनी तुम्हाला आयडेंटिफाय करायला विचारले. सो कॅन आय से ही एक रिप्लेसमेंट रिॲक्शन झाली. तुमचा हायड्रोजन बाहेर गेला अँड क्लोरीन आतमध्ये आला. सो येस मॅम, ही एक रिप्लेसमेंट रिॲक्शन आहे. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिप्लेसमेंट असं नाव ऐकलं नसेल तुम्ही काय नाव ऐकताय, सबस्टिट्यूशन. बघा तुम्ही काहीतरी खेळताय, समजा बास्केटबॉल खेळताय तुम्ही, एखादा आतला प्लेयर इंजोर झाला, आपण काय करतो, इंजोर प्लेयर बाहेर, त्याच्या जागी दुसरा सबस्टिट्युएंट प्लेयर आणतो. सबस्टिट्युएंट म्हणजे काय, दुसरा ग्रुप पहिल्या ग्रुपच्या जागी येणं. तेच झालंय. मग हायड्रोजन बाहेर गेला, सो ॲरोवरती मी लिहिते मायनस हायड्रोजन, आणि आतमध्ये कोण आलं, Cl. सो आय विल से दिस इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण ओळखली ही कोणती रिॲक्शन आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. पण अजून आपण याला केमिस्ट्रीचा टच दिलेला नाही. सबस्टिट्यूशन हे कोण पण सांगू शकेल, पण आपल्याला माहिती पाहिजे की आपण या रिॲक्शन मधनं H ला नाही तर H+ ला काढलंय. H+ गेलाय आणि Cl+ त्याच्या जागी आलाय. बघा मी काय म्हणते, या रिॲक्शन मधून फक्त हायड्रोजन गेला, H गेला असं नाही म्हणायचं, H+ गेला म्हणायचं, आणि आतमध्ये कोण आलं, Cl+ आला. सबस्टिट्यूट झाला H+ ला Cl+, आणि अशा स्पीसीज, असे ग्रुप की ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, आपण त्यांना काय म्हणतो रे, E+, इलेक्ट्रोफाईल. ज्या स्पीसीज वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांना आपण इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीज म्हणजेच इलेक्ट्रोफाईल म्हणतो. सो दीज आर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो आता कळालं ही रिॲक्शन कोणती आहे आणि इलेक्ट्रोफिलिक का आहे. इलेक्ट्रोफिलिक का आहे, डन. एकदा येस म्हणून कमेंट करा, एकदा येस म्हणून कमेंट करा. रिव्हिजन सिरीज आहे, मी वन शॉट असं टाकलंच नाहीये सूरज. रिव्हिजन सिरीज मध्ये मी पूर्ण तुमचा सिलेबस रिवाइज करून घेतीये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा फक्त. आणि मी वन शॉट घेतलं तर तुमच्या डोक्यावरून जाईल ते सगळं, ठीक आहे. न्यूमरिकल्स मी अनअकॅडमी वरती लाईव्ह घेते, बाकी मी इथं काही घेणार नाहीये त्यातलं. नेक्स्ट, नेम द टाइप ऑफ हॅलाइड प्रोड्युस्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन. कोणता हॅलाइड तयार झाला रे, नेम द टाइप ऑफ हॅलाइड. आन्सर लिहायचं Cl+. आन्सर काय लिहिणार तुम्ही, Cl+. पुढे लिहायचं इट इज इलेक्ट्रोफाईल. पुढे काय लिहिणार तुम्ही, इट इज इलेक्ट्रोफाईल. व्हॉट टाइप ऑफ रिॲक्शन्स आर शोन इन बेन्झीन. बेन्झीन मध्ये कुठल्या रिॲक्शन्स होत आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दॅट विल बी युअर आन्सर. सो तिन्ही क्वेश्चन्सचे आन्सर झाले. आयडेंटिफाय द प्रोडक्ट. तुम्ही प्रोडक्ट आयडेंटिफाय केला, क्लोरोबेन्झीन. नेक्स्ट आहे कोण हॅलाइड तयार झाला, Cl+, इलेक्ट्रोफाईल तयार झाला. लास्ट वन कुठल्या टाइपची रिॲक्शन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. सो सिमिलरली मी सांगितलेल्या कंडिशन्स कोणीही येऊ दे, बेन्झीन येऊ दे, नाहीतर टुलिन येऊ दे, झायलिन येऊ दे, कोणीही येऊ दे,
त्याच्यामध्ये जर तुम्हाला Br2 ऍड करायला सांगितलंय, बघा काहीतरी कंडिशन ही पक्का असते. तुम्ही घाबरून नाही जायचं की मॅम मगाशी तुम्ही बेन्झीनला शिकवलं आणि इथं टुलीन आला. मी काय सांगितलं, ओव्हरऑल मध्ये काय होत असतं, रिमूव्हल ऑफ H प्लस अँड ऍडिशन ऑफ तुमचा Cl प्लस Br प्लस आहे इथं, त्यामुळे मी Br घेते. मग तुम्ही कोणताही एक हायड्रोजन यातून काढायचंय. 1 2 3 4 5 हायड्रोजन आहेत तुमच्याकडे, फक्त ठरवावं लागेल की कुठे येईल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे टुलीन मधला जो CH3 ग्रुप आहे तो कोण आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तो इलेक्ट्रॉन देत असतो. अँड इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कसे असतात रे, ऑर्थो पॅरा. आता हे माहिती झालं असेल, ऑर्थो पॅरा प्रोडक्ट बनवतो आपण. सो ऑर्थो कुठे याची पोझिशन ही, पॅरा कुठे याची पोझिशन ही. प्रोडक्ट बघा कसे बनवले मी, मिथाईलच्या जस्ट बाजूला अँड मिथाईलच्या एक्झॅक्ट अपोजिट. सो हे झाले तुमचे ऑर्थो पॅरा प्रोडक्ट्स. सो गॉट इट. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जेव्हा कराल आणि बेन्झीन रिंग वरती जर तुम्हाला CH3 ग्रुप दिसेल तर CH3 ग्रुप हा ऑर्थो पॅरा आहे, म्हणून CH3च्या ऑर्थो पोझिशनला अँड CH3च्या पॅरा पोझिशनला तुमचा Br प्लस येईल. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अनअकॅडमी ऍप डाउनलोड करा फक्त आणि सर्च करा MHT CET अँड प्रार्थना मॅम. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डायरेक्ट जाऊन बघा. आणि स्पॅम करू नका, मी रीड करतेय, बाकीचे स्टुडंट पण डिस्टर्ब होत आहेत. एवढ्या कंडिशन कशा लक्षात ठेवायच्या, पहिली फक्त लक्षात ठेव, कधीही तुला माहितीये क्लोरिनेशन फ्री रॅडिकल असल्यामुळे त्याला लाईट द्यावी लागते. आणि ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यामध्ये तुम्ही सगळ्या कंडिशन जरी नाही लक्षात ठेवल्या आणि नुसतं लक्षात ठेवलं की या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला कुठल्याही मेटलच्या प्रेझेन्समध्ये करायचे, जसं की FeCl3 किंवा AlCl3, यू कॅन सी द मेटल. सो हे प्रॅक्टिस न होणार, त्याच्या पाठीमागं काहीतरी अर्थ असतो की तिथं AlCl3 का आलं किंवा FeCl3 का आलं. तो अर्थ जेव्हा कळतो तेव्हा आपल्याला रिएजंट लक्षात राहतो. पण मी आता नाही सांगणार ते, जेव्हा मी बेन्झीन कंपाऊंड पूर्णपणे शिकवायला घेईन तेव्हा सांगेन, नाही तर खूप मोठं लेक्चर होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला रिॲक्शन वरती काहीच नाही सुचलं तर तुम्ही डार्क लिहून या. फक्त काहीच नाही सुचलं तर ऍटलीस्ट डार्क लिहून या, HNU पण राहू दे, तुमची रिॲक्शन चुकणार नाही. नेक्स्ट पुढे चला. बघा बेन्झीनची रिंग, एरो वरती मी काय टाकतीये आता, HI टाकतीये. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HNO3 मला काय तयार करायचं आहे, आयोडो बेन्झीन तयार करायची आहे. काय झालं रे, एक हायड्रोजन रिप्लेस केलाय फक्त एका आयने. मी आता I2 नाही टाकलेला, मी HI टाकलाय. HI टाकला तरी पण चालेल, पण फक्त कीप इन माइंड तेव्हा तुम्हाला डायल्यूट HNO3 टाकायचंय. ओके, डायल्यूट HNO3 टाकायचंय. इट इज ऑक्सिडायझिंग एजंट, अल्काइल हॅलाइड्स मध्ये पण बघितलेली. पण या तिन्ही रिॲक्शन्स तुम्हाला फक्त एक वेळ नजरेखालून जाव्यात म्हणून मी सांगितलंय. ह्याच्यावरती जास्त फोर्सफुली नाही जरी स्टडी केला तरी पण चालेल, कारण याच्यापेक्षा खूप चांगल्या रिॲक्शन्स या चॅप्टरमध्ये आहेत आपल्याकडे. आवाज कमी येतोय, येतो ना, चांगला येतोय. मोबाईलचं व्हॉल्यूम वाढवा. दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल, हेन्स टू अवॉइड दिस ऑक्सिडायझिंग एजंट आर ऍडेड सच ॲज HNO3, HiO4, Hg2O2. काही टाका. चला, या 3 रिॲक्शन्सला गोळी मारून आपण आता पुढे जाऊया. सँडमेर्स रिॲक्शन विच इज रिड्युस्ड सिलेबस. पण जेव्हा तुम्ही अमाइन्स शिकणार त्यामध्ये तुम्हाला हे शिकावं लागणार आहे. त्यामुळे आता जरी आपण या पोर्शनला स्किप करत असेल तरी इन कमिंग लेक्चर्स आपल्याला हा पोर्शन शिकायचे. सो आजचं लेक्चर खऱ्या अर्थाने आपण स्टार्ट करतोय विथ अ न्यू पॉइंट, जसं की फिजिकल प्रॉपर्टीज. इथंपर्यंत कळालं असेल तर ठीक आहे, नसेल कळालं तर टेन्शन घेऊ नका. आजचा जो चालू झाला तो पोर्शन टेक्स्टबुक मध्ये आहे, एकदा माहिती असावं काय होतंय म्हणून मी सांगितलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स काय आहेत. ठीक आहे, आपण जाऊया फिजिकल प्रॉपर्टीजकडे. रेडी आहात तुम्ही? एकदा मला क्लिअर करा तुम्ही रेडी असाल तर, देन आय विल गो फर्दर. मॅम एरोच्या खाली काय लिहायचं आणि वर काय लिहायचं? अक्षय, असं काही नसतं एरोच्या खाली हे लिहिणं आणि ते लिहिणं. ठीक आहे, तू कुठेही काही लिहू शकतोस, त्याला काय IUPAC नाहीये. हो, हा व्हिडिओ अपलोड होतो. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे तुम्ही जो अल्काइल हॅलाइड बनवलाय आतापर्यंत RH ज्याला म्हणताय, मी एक सिम्पलेस्ट अल्काइल हॅलाइड काढते CH3Cl.
या दोघांमध्ये कसला बॉन्ड आहे रे, तर आपण म्हणू शकतो का मॅम क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि त्यामुळे तो यातले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते स्वतःकडे खेचणार. जर तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज यायला पाहिजे इलेक्ट्रॉन्सला घेऊन घेऊन, आणि हा बिचारा इलेक्ट्रॉन लूज करतोय. ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन जातात त्याच्याकडे कुठला चार्ज येतो, पार्शल पॉझिटिव्ह. ही साईन कशाची आहे, पार्शलची. वाय आय एम रायटिंग पार्शल, कारण इलेक्ट्रॉन्स हे कम्प्लिटली घेतले नाहीयेत, बरोबर सेंटरला जे होते ते फक्त काय झालेत, एका साईडला खेचले गेलेत, पूर्णपणे क्लोरीनकडे गेलेले नाहीत अजून. म्हणून पार्शल निगेटिव्ह अँड पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणून पहिलंच नाव काय देतात, अल्काइल हॅलाइड्स आर पोलर कंपाऊंड्स. अल्काइल हॅलाइड्स आर पोलर कंपाऊंड्स. सेकंड तुम्हाला क्वेश्चन विचारतील बॉइलिंग पॉइंटवर, अँड थर्ड तुम्हाला क्वेश्चन विचारतील सोल्युबिलिटीवरती. याच्यावरती थेरी कमी आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आपण क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करायचे. जसं की बघा, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सवर शॉर्ट नोट लिहायला विचारतील तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये. कशी लिहिणार तुम्ही, पहिला लिहायचं CX बॉन्ड इज पोलर. CX बॉन्ड म्हणजे कुठला, CX बॉन्ड म्हणजे कोणता, मी जो हा लिहिलाय तो C अँड कोणताही Cl लावा, Clच्या ठिकाणी तुम्ही Br लावा, Brच्या ठिकाणी तुम्ही I लावा किंवा फ्लोरीन लावा. जो काही तुम्ही हॅलोजन लावणार आहे त्याला मी CX म्हटलं. हा पोलर आहे. पोलर का झाला, सेम रिझन. कार्बन वरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, हॅलोजन वरती पार्शल निगेटिव्ह चार्ज. पार्शल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज येणं म्हणजेच पोलर असणं. हेन्स अल्काइल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलर. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, क्लोरीन काही इलेक्ट्रॉन घेऊन कुठे घर सोडून पळून जात नाही, त्याच घरात राहतो, फक्त जराशे इलेक्ट्रॉन खेचतो स्वतःकडे. त्यामुळे थोडेसे म्हणजे मॉडरेटली पोलर कंपाऊंड्स आहेत हे. तुम्हाला जर बॉन्ड स्ट्रेंथची ट्रेंड विचारतात, MHT CET असू दे किंवा MCQ मध्ये विचारतील की RCl, RBr, RI, RF मध्ये बॉन्ड स्ट्रेंथ कोणाची जास्त आहे. बघा, कार्बन एवढासा कंपाऊंड आहे आणि फ्लोरीन पण एवढासा कंपाऊंड आहे. जेव्हा दोघांची साईज सेम असते तेव्हा बॉन्डिंग त्यामध्ये चांगलं असतं. म्हणजे असं झालं, नवरा बायकोची पेमेंट सेम आहे, कोण कुणाला कमी लेखत नाही, त्यामुळे भांडणं कमी होतात त्यांच्यामध्ये अँड दे आर मोर स्टेबल. रिझन काय असतं मेन, कार्बनची साईज छोटी, फ्लोरीनची साईज छोटी, दोन छोटे छोटे ॲटम एकमेकांवरती अतिशय चांगल्या प्रकारे ओव्हरलॅप करू शकतात. याची पण साईज एवढीच आहे, याची पण साईज एवढीच आहे. बॉन्ड बनवायचे, चांगल्या प्रकारे बॉन्ड बनवतील, ते बेस्ट फ्रेंड्स बनतील. पण कार्बन एवढाच राहिला, आता तुम्ही क्लोरीन मोठा घेतला, बॉन्ड बनतोय का, नाही. आयोडीन अजून मोठा झाला. जसं तुम्ही मोठे मोठे आयटम्स घ्याल तसं बॉन्ड बनायला अवघड जातो, त्यामुळे त्यांची बॉन्ड स्ट्रेंथ कमी येते. म्हणून फ्लोरीन पटकन मोर स्ट्रॉंग बॉन्ड बनवतो दॅन क्लोरीन, दॅन ब्रोमीन, दॅन आयोडीन. क्लिअर आहे बॉन्ड स्ट्रेंथची ट्रेंड, जी काही ट्रेंड आहे ती. बॉन्ड स्ट्रेंथ ऑफ RF इज ग्रेटर. नाही, पोलर म्हणजे पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करणं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज येणं, याला पोलर म्हणतात. अनअकॅडमीचे लेक्चर्स फ्री आहेत. बॉन्ड लेंथ, आता बॉन्ड स्ट्रेंथ अँड बॉन्ड लेंथ एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. एवढंच लक्षात ठेवलं की तुम्ही ट्रेंड लिहू शकताय. तुम्हाला आता बॉन्ड स्ट्रेंथ कशी काढायची कळाली, त्याचं उलट करा, बॉन्ड लेंथ होईल तुमची. RF स्ट्रॉंग बॉन्ड आहे. जो स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे तो छोटासा बॉन्ड असतो, छोटा बॉन्ड R स्ट्रॉंग. जशी तुम्ही बॉन्ड लेंथ वाढवाल, मोठा मोठा बॉन्ड झाला, लांबडी काठी घेतली, मोठी काठी घेतली, लगेच तुटेल. सो लॉंग, वीक, शॉर्ट, स्ट्रॉंग. लक्षात येतं रिलेशन काय आहे, लक्षात आलं रिलेशन काय आहे. डन. येस ऑर नो एकदा कमेंट करा पटकन. आणि काही स्टुडंट्स मला कमेंटमध्ये अनअकॅडमी बद्दल विचारतायत, काही स्टुडंट्स मला स्लाइड्स बद्दल विचारतायत. जर हे तुमचं फर्स्ट लेक्चर असेल तर मी परत रिपीट करते, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायचा आहे चिमूज केमिस्ट्री, आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या स्लाइड्स या भेटून जातील. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही लाईव्ह आहात तेव्हा फक्त याच्यावर फोकस करा की मी काय शिकवते, कारण यातला एक पॉईंट तुम्ही आहे असा जरी बोर्डला लिहिला तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स पडणार आहेत. यू आर गोइंग टू जस्ट क्रॉस युअर लिमिट्स, की तुमची जी लिमिट आहे त्याच्यापेक्षा नक्कीच 10-15 मार्क तुम्ही एक्स्ट्रा पाडून येणार आहे. सो आता ज्या मोमेंटला आहे ते 100% माझ्या लाईव्ह लेक्चरवर द्या. शेवटचे 5 मिनिटं तुमचे काय डाऊट्स आहेत ते मला डाऊट विचारा, रादर दॅन स्पॅमिंग राईट नाव. ठीक आहे, चला पुढे जाऊया.
बॉइलिंग पॉइंट वरती पक्का क्वेश्चन असतो, मार्क इन युअर नोटबुक की असणार म्हणजे असणारच. ट्रेंड कशी असते बघा, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. अँड प्रायमरी 1, 2, 3 काय लिहिलंय, प्रायमरीचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो जास्त असतो दॅन सेकंडरी दॅन टर्शरी. जसं की बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हा चार्ट दिसत असेल. आता मी पेज नंबर मेन्शन नाही केलेलं, बट आय होप तुम्हाला लक्षात आलंय हा कुठे आहे. बॉइलिंग पॉइंटचं पेज ओपन करा. नेक्स्ट CH3F कंपाऊंड दिलाय तुम्हाला, CH3Cl. CH3 तर कॉमन आहे, CH3 कॉमन आहे, CH3 कॉमन आहे, CH3 कॉमन आहे. चेंज कुठे झालाय, इथे फ्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन आहे, इथं आयोडीन आहे. पहिला पॉइंट काय बघा, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. तुम्हीच मला सांगा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये पिरियॉडिक टेबलमध्ये आयोडीन सगळ्यात खाली आहे त्यांच्या लाईन मध्ये, सो त्याचं मास जास्त असणार आहे. आणि ज्याचं मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट पण जास्त असणार. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. म्हणून CH3I जास्त झालं, देन Br, देन Cl अँड सगळ्यात कमी CH3F. मॅम व्हॅल्यूज पाठ करायचे आहेत का, तर व्हॅल्यूज पाठ करायची नाहीये, फक्त ट्रेंड लक्षात ठेवायची आहे. डन, फक्त ट्रेंड लक्षात ठेवायची आहे. जे लेट झाले ते उद्यापासून 5 वाजता या. आज आपण पहिल्यांदाच 5ला लेक्चर घेतले, सो कमी स्टुडंट आहेत, बट त्यांच्यापर्यंत मेसेज हा पोहोचवा. ही ट्रेंड कळाली सगळ्यांना, आयोडीन का जास्त आला, ब्रोमीन का कमी आला, क्लोरीन का कमी आला. त्यानंतर दुसरा चार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा दिलाय, हॅलो अल्केन्स दिलेत, सगळीकडे क्लोरीन आहे बघा. आता सगळीकडे क्लोरीन आहे, क्लोरीन 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 दिसतोय. माझा पेनच सापडत नाही खरं तर मला कधी कधी. हा, क्लोरीन आहे, क्लोरीन आहे, क्लोरीन आहे, क्लोरीन आहे, पण मागे इथं एकच कार्बन आहे, इथं 2-2 कार्बन आहेत, इथं 3-3 कार्बन आहेत, इथं 1, 2, 3, 4 कार्बन आहेत. जसं जसं तुम्ही खाली जाल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढले, आणि जेवढे जास्त कार्बन तेवढं मी असं म्हणू शकते की मास पण वाढलं. आणि मास वाढला असेल तर बॉइलिंग पॉइंट पण वाढायला पाहिजे. बघा जसं जसं तुम्ही खाली चाललाय बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. सो ही पण ट्रेंड क्लिअर असेल. एका लाईन मध्ये सगळे चार्ट क्लिअर होत आहेत. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. आता बघा नेक्स्ट चार्ट दिलाय आपल्याला हा वाला. आता मी प्रूफ करणार आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. पहिली तुम्हाला स्ट्रेट चेन दिसत असेल, त्याच्यानंतर ब्रांचिंग झालंय आणि परत जास्त ब्रांचिंग झालंय. सो ऍज यू गो डाऊन ब्रांचिंग वाढलंय. कॅन आय से दिस, ब्रांचिंग इन्क्रीजेस. अँड जर ब्रांचिंग इन्क्रीज झालं असेल तर बॉइलिंग पॉइंट कसा व्हायला पाहिजे, कमी. ब्रांचिंग वाढतंय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, सो बॉइलिंग पॉइंट कमी. बघा कमी झालाय का, 375 पासून 346 पर्यंत झालाय, म्हणजे बिकम लेस, डिक्रीज व्हायलाय. मी असंही म्हणू शकते की पहिला कंपाऊंड हा 1 डिग्री आहे, दुसरा कंपाऊंड हा तुमचा 2 डिग्री आहे, आणि तिसरा कंपाऊंड हा तुमचा 3 डिग्री आहे. सो 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. ब्रांचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. सो दोन्ही एकात प्रूफ केले. जसं ब्रांचिंग करताय तसं बॉइलिंग पॉइंट कमी होतो, किंवा 1 डिग्रीचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे दॅन 3 डिग्री. दोन्ही पण प्रूफ झाले एकाच मधून. Branching increases, boiling point decreases, and second thing, 1 degree has greater boiling point than 2 degree than 3 degree. हे फक्त लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आज काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आधी आपण सोल्युबिलिटी बघूया. सोल्युबिलिटी म्हणजे काय, तो पाण्यात विरघळतो का. मग हे मला कसं करणार, पाण्यात विरघळतो का, मला त्याला पाण्यामध्ये टाकावं लागणार. दे आर पोलर, पोलर आहेत की नाही, तर आहे. मग कोण तर एक सायंटिस्ट म्हणून गेले लाईक डिझॉल्व लाईक. काय म्हणून गेले, लाईक डिझॉल्व लाईक. आता लाईक डिझॉल्व लाईकचा अर्थ काय, तो तुम्ही कशामध्ये डिझॉल्व करणार आहे. मॅम आम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व करणार आहे. पाणी पोलर असतं की नाही, हो पाणी पोलर असतं, कारण पाण्यावरती पण चार्ज असतो, H+OH-. सो हा पोलर आहे. तुमचा अल्काइल हॅलाइड पण पोलर आहे, त्याच्यावर पण मायनस अँड पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो हा पण पोलर आहे. तर पोलर इन पोलर म्हणजे लाईक डिझॉल्व लाईक, डिझॉल्व व्हायला पाहिजे होतं. पण एक्सपेरिमेंटली असं कळालं की दे आर इनसोल्युएबल इन वॉटर.
तुम्ही चुकून हे रिलेशन लावून लाईक डिझॉल्व लाईक लावून पेपरमध्ये पहिलीच लाईन चुकीची लिहून याल, पेपर सेटर खाली पेपर जो चेकिंग करणार आहे एक्झामिनर खाली ते वाचणार पण नाहीत, पहिली लाईन बघून मोठा क्रॉस मार्काने अंडा देऊन ठेवणार तुमच्या पुस्तक पेपरमध्ये. काय झालं, वॉटर हे कम्प्लीट पोलरायझेशन करायला बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हायली पोलर आहे. आणि मगाशीच आपण एक वर्ड वापरलेला, अल्काइल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलर. आणि खूप कमी प्रमाणात पोलर असल्यामुळे, मॉडरेटली म्हणजे कसं, खूप कमी प्रमाणात ते पोलर असल्यामुळे दे आर इनसोल्युएबल इन वॉटर बिकॉज दे डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. जेव्हा तुम्ही त्यांना पाण्यामध्ये टाकाल, पाण्यामध्ये कोण HOH आणि RX हे दोघं एकमेकांच्या मध्ये बॉन्ड बनवतच नाहीत. जर हा बनला बॉन्ड तर सोल्युएबल झाला म्हणणार, बॉन्ड बनतच नसेल तर इनसोल्युएबल. सो गॉट द पॉइंट. सरफेस टेन्शन, सरफेस एरिया काही वापरायचं नाही, फिजिक्स लावूच नका. आपण केमिस्ट्री शिकतोय. जर एखाद्या सबस्टन्सला म्हणजे तुमच्या मिठाला पाण्यामध्ये सोल्युएबल व्हायचंय तर तुमच्या मिठाने पाण्यासोबत फ्रेंडशिप केली पाहिजे, बॉन्ड केला पाहिजे. तो बॉन्ड करतो, तो फ्रेंडशिप करतो म्हणून मीठ पाण्यामध्ये विरघळतं. मग सिमिलरली जर तुम्ही तुमचा अल्काइल हॅलाइड पाण्यामध्ये टाकला तर त्यानं बॉन्ड करायला पाहिजे, तो बॉन्ड करत नाही. कोणता बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड. तो हायड्रोजन बॉन्ड करतच नाही, त्यामुळे दे आर इनसोल्युएबल. डन, दे आर इनसोल्युएबल. नेक्स्ट, अल्काइल हॅलाइड्स जर पाण्यामध्ये सोल्युएबल नाही तर मग सोल्युएबल कशात आहेत, तर दे आर सोल्युएबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट. नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्वंट, इथून हे रफ करते. पाण्यामध्ये होत नसतील तर डेफिनेटली कशात होत असतात रे, ते लॅब मधल्या सॉल्वंट. मग लॅबमध्ये कुठले सॉल्वंट असतात, लॅबमध्ये सगळे ऑर्गॅनिक सॉल्वंट असतात. जसे की तुमची बेन्झिन ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे, अल्कोहोल, मिथॅनॉल, इथॅनॉल ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत, CCl4 ऑर्गॅनिक सॉल्वंट आहेत. सो हे ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह होत असतो. CCl4 नका लिहू, बेन्झिन अँड इथॅनॉल लिहिलं तरी चालेल, जे माहिती आहे ते लिहून या. अराइल हॅलाइड ऑल्सो आर इनसोल्युएबल इन वॉटर. जसं तुम्ही अल्काइल हॅलाइड बद्दल सांगितलं तसं अराइल हॅलाइड पण इनसोल्युएबल आहेत. आणि अराइल हॅलाइड पण कशामध्ये सोल्युएबल होतात, ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये. सो हे 3 पॉइंट्स लिहायचे. त्यानंतर पेज नंबर 215 वरती तुम्हाला हा चार्ट दिलाय. हा चार्ट काय सांगतो, गिव्ह मी अ मिनिट. ठीक आहे, डन. आपल्याला पेज नंबर 215 वरती चार्ट दिलाय. हे 3 कंपाऊंड दिलेत आणि या 3 कंपाऊंड मधला बॉइलिंग पॉइंट बघा तुम्ही, 453, 446, 448. जास्त डिफरन्स नाहीये, ऑलमोस्ट सेम म्हणतात अशा व्हॅल्यूजना. आता तुम्हाला हा कलर दिसत नसणार आहे, ऑलमोस्ट सेम म्हणतात कारण 453, 446, 450च्या अराउंडच व्हॅल्यू फिरतीये बघा. ती सगळी 450 आणि आजूबाजूलाच व्हॅल्यू आहे. पण जर तुम्ही मेल्टिंग पॉइंट बघितले तर मेल्टिंग पॉइंट फॉर ऑर्थो सबस्टन्स, याला ऑर्थो म्हणणार, ऑर्थो इज 256. फॉर नेक्स्ट म्हणजे मेटासाठी किती येतो 249 आणि पॅरासाठी किती झालाय 323. क्वेश्चन विचारला जातो, बॉइलिंग पॉइंट मध्ये ऑलमोस्ट सेम बॉइलिंग पॉइंट आहे, बट इतका डिफरन्स मेल्टिंग पॉइंट मध्ये का झाला? वाय देर इज लार्ज डिफरन्स इन मेल्टिंग पॉइंट? बघा, सांगा का झालं असेल. याचं रिझन काय लिहायचंय बघा, डायरेक्टली सांगते पेपरमध्ये. जो तुमचा पॅराबेन्झिन आहे, पॅरा डायक्लोरोबेन्झिन, त्याला इथं एक क्लोरीन लागलाय, इथं एक क्लोरीन लागलाय. आणि जेव्हा तुम्ही बीकरमध्ये खूप सारे पॅरा डायक्लोरोबेन्झिन घ्याल, काय म्हणणार याला, पॅरा डायक्लोरोबेन्झिन, तेव्हा हे सिमेट्रिक असल्यामुळे, सिमेट्रिक म्हणजे काय, वरती एक मॉलिक्यूल आहे, खाली एक मॉलिक्यूल आहे, व्यवस्थित आहे ना. तुमचं कसं मध्ये डोकं आहे, तुमच्या राईट हँड लेफ्ट हँड साईडला हात आहेत, 2 डोळे, नाकाच्या बरोबर 2 साईडला 2 डोळे दिलेत, तसंच 2 कान दिलेत. तसंच मॉलिक्यूल सिमेट्रिक तेव्हा म्हणायचं जेव्हा अलॉंग एक ऍक्सिस किंवा इथून जर मी प्लेन पास केला तर वरती जो काय मॉलिक्यूल आहे तो एक्झॅक्टली सेम पाहिजे खालच्या मॉलिक्यूलला, तर मी मॉलिक्यूलला सिमेट्रिक म्हणू शकतो. जर माझा मॉलिक्यूल सिमेट्रिक असेल तर तो व्यवस्थित पॅकिंग करतो.
पॅकिंग तुम्ही सॉलिड स्टेटमध्ये शिकलाय. मी खूप सारे जर पॅरा डायक्लोरोबेन्झिन आणायचे ठरवले तरी सुद्धा मी त्यांना एक प्रॉपर पॅकिंग देऊ शकतो. जर प्रॉपर पॅकिंग होत असेल तर प्रॉपर पॅकिंग म्हणजे प्रॉपर सॉलिड बनवताय का तुम्ही, अँड प्रॉपर सॉलिड बनवत असाल तर डेफिनेटली त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो. त्यामुळे तुमचा पॅरा डायक्लोरोबेन्झिनचा सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉइंट येतो 323. डन. सो रिझन हेच विचारतात की पॅरा डायक्लोरोचा अचानकपणे जास्त का आहे, तर तुम्ही सांगायचं पॅरा डायक्लोरोबेन्झिन इज सिमेट्रिक इन नेचर, हेन्स देर इज प्रॉपर पॅकिंग. ड्यू टू पॅकिंग देर इज प्रॉपर स्टॅकिंग. स्टॅक म्हणजे काय, सॉलिड बनणं, अँड हेन्स इट रिक्वायर्स मोर एनर्जी टू ब्रेक द बॉन्ड्स अँड हेन्स मेल्टिंग पॉइंट इज हाय. आय होप क्लिअर झालं मेल्टिंग पॉइंट जास्त का आहे. आय होप क्लिअर झालं. एकदा येस म्हणून कमेंट करा. या दोघांमध्ये काही फरक नाहीये बघा. हा 250च्या आजूबाजूलाच आहे, हा पण 250च्या आजूबाजूलाच आहे. काही एवढा डिफरन्स नाहीये. बोथ आर नियरली इक्वल टू 250. पण हा अचानक का वाढला, कारण याचं रिझन हे आहे. रिंकू, आय वोंट स्पीक इन हिंदी. आय वोंट स्पीक इन हिंदी. ठीक आहे. चलो लेट्स गो अहेड. नंतर क्वेश्चन नंबर पेज नंबर 216 वरती तुम्हाला सांगितलंय अरेंज करा. काय अरेंज करा, ब्रोमोफॉर्म. मी कंपाऊंड्स काढते तुमच्यासाठी. ब्रोमोफॉर्म म्हणजे CHBr3 याला ब्रोमोफॉर्म म्हणायचं. त्यानंतर क्लोरोमिथेन दिलाय CH3Cl क्लोरोमिथेन. त्यानंतर दिलाय डायब्रोमोमिथेन CH2Br2 डायब्रोमोमिथेन, अँड देन दिलाय ब्रोमोमिथेन. हे 4 कंपाऊंड दिलेत. तुम्ही एकदा ट्राय करा की तुम्हाला हे अरेंज करता येतात का. तिथं सोल्युशन दिलंय पण मी ते सोल्युशन पण बघत नाही. तुम्हाला जर बोर्डमध्ये क्वेश्चन आला तर एवढं मोठं आन्सर लिहायची गरज नाही. तुम्ही कसं लिहिणार, गिवन 4 कंपाऊंड्स आर दिस 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 अँड दिस. लेट अस कन्सिडर फर्स्ट कंपाऊंड, सेकंड कंपाऊंड, थर्ड कंपाऊंड अँड फोर्थ कंपाऊंड. आता पहिलं बघा, वी नो आपण काय लिहिणार, आपल्याला काय काय माहिती आहे ते. कशाची ट्रेंड आहे, बॉइलिंग पॉइंटची. सो बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. हे लिहिल्यानंतर सगळे डाऊट क्लिअर. पहिला मॉलिक्युलर मास बघून घेऊया. कोणाचं मॉलिक्युलर मास जास्त असणार आहे रे, इथं ब्रोमीन आहे, इथं क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन, इथं ब्रोमीन. एवढं तर कळालं असेल की ब्रोमीनचं मास जास्त असतं क्लोरीन पेक्षा, कारण पिरियॉडिक टेबलची ट्रेंड कशी आहे, फ्लोरीन, त्याच्या खाली क्लोरीन, त्याच्या खाली ब्रोमीन, सगळ्यात लास्टला आयोडीन. जसं तुम्ही खाली जाता मॉलिक्युलर मास इन्क्रीज होतं. जर मास इन्क्रीज होत आहे तर मला ब्रोमीन अँड क्लोरीन मध्ये क्लोरीन सगळ्यात कमी पाहिजे. क्लोरीनचं मॉलिक्युलर मास कमी, सो बॉइलिंग पॉइंट पण सगळ्यात कमी. सो त्याला आधी लिहून घेते सगळ्यात कमी तो. त्यानंतर कोण कोण राहिलं, एक तर 3 ब्रोमीन, 2 ब्रोमीन, 1 ब्रोमीन. 3 ब्रोमीन आले तर खूपच मास नाही का होणार. मग पहिला 3 ब्रोमीन वाला लिहून घ्या. नाही, आपण जास्त सगळ्यात कोण असणार, ज्याच्याकडे 3 ब्रोमीन आहेत. त्यानंतर कोण असणार, ज्याच्याकडे 2 ब्रोमीन आहेत. आणि त्यानंतर कोण असणार, ज्याच्याकडे 1 ब्रोमीन आहे. आणि नंतर कोण, ज्याच्याकडे ब्रोमीनच नाही, क्लोरीन आहे. सो ही ट्रेंड तुम्हाला लावता आली का व्यवस्थित, जी मी लावली आहे. कुणालिका, मी डिस्प्ले केलेलं आहे बघ. प्रॉब्लेम नंबर 10.2 पेज नंबर 216 सॉल्व्ह करायचा होता. अगेन आलाय का सॉल्व्ह करायला. कंपाउंड को कोई भी हो सकता है, एनी कंपाउंड कोणताही देऊ देत. आपण काही टेक्स्टबुक मधलेच घेतले पाहिजे तसं काही नाही. कोणताही कंपाऊंड येऊ दे, पहिलं बघायचं मॉलिक्युलर मास कोणाचे आहे. आता मॉलिक्युलर मास मला कशावरून ओळखणार, कुठले आयटम्स लागलेत. मला सगळीकडे एकच कार्बन दिसतोय. इथं पण 1 कार्बन आहे, इथं पण 1 कार्बन आहे, इथं पण 1 कार्बन आहे, इथं पण 1 कार्बन आहे. मग मी कार्बनला सोडलं, मी हॅलोजनला बघायला चालू केलं. मला माहिती होतं क्लोरीनचं मास सगळ्यात कमी, म्हणून मी बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी लिहिला. ब्रोमीनचं जास्त आहे पण इथं एकच ब्रोमीन आहे, इथं 2 ब्रोमीन आहेत, इथं 3 ब्रोमीन आहेत, अँड सो ऑन. क्लिअर झालं. चला पुढे.
नेक्स्ट पेज नंबर 233 म्हणजे तुमच्या एक्सरसाइज मध्ये विचारलंय अरेंज द फॉलोइंग इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. त्याला बॉइलिंग पॉइंट मध्ये लावा. तुम्हाला पहिला तर स्ट्रक्चर काढता आले पाहिजेत. एक काय आहे 1 ब्रोमो प्रोपेन, बी काय आहे 2 ब्रोमो प्रोपेन, 1 ब्रोमो ब्युटेन, 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. बघा स्ट्रक्चर नाही आलं तरी मी ऑप्शन नंबर ए परत वाचतीये 1 ब्रोमो प्रोपेन. सो जर तुम्हाला नावात 1 ब्रोमो प्रोपेन दिसत असेल तर तुम्ही मला असं म्हणू शकता का की मॅम याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम आहेत आणि त्याच्यामध्ये 1 ब्रोमीन ॲटम आहे. बी 2 ब्रोमो प्रोपेन. काय सांगू शकाल मला तुम्ही 2 ब्रोमो प्रोपेन पासून? मॅम याच्यामध्ये हा पण प्रोपेन आहे म्हणजे याच्याकडे पण 3 कार्बन आहेत. 2 ब्रोमो म्हणजे काय 2 ब्रोमीन आहेत का रे त्याच्याकडे? नाही, सेकंड कार्बनला ब्रोमीन लागलाय. ब्रोमीन एकच आहे 1 ब्रोमोच आहे पण तो पोझिशन सांगतोय की सेकंड कार्बनला लागलाय. इट मीन्स हा 2 डिग्री आहे. 1 ब्रोमो प्रोपेन हा तुमचा 1 डिग्री आहे. 2 ब्रोमो प्रोपेनचं स्ट्रक्चर असं असतं विच टेल्स मी दॅट इट इज 2 डिग्री. सी बघा 1 ब्रोमो ब्युटेन, 1 ब्रोमो ब्युटेन. काय सांगतो तुम्हाला हा की ब्युटेन म्हणजे मॅम याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. 1 ब्रोमो म्हणजे 1 ब्रोमीन ॲटम आहे. 1 काय सांगतो तुम्हाला? पोझिशन. पोझिशन म्हणजे काय 1 डिग्री. प्रायमरी अँड ऑप्शन नंबर डी बघा 1 ब्रोमो, ऑप्शन नाही येतो अरेंज करायचंय आपल्याला. 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. काय सांगाल तुम्ही? प्रोपेन म्हणजे मॅम 3 कार्बन आहेत याच्याकडे. 1 ब्रोमो म्हणजे फर्स्ट पोझिशनला ब्रोमीन लागलाय. किती? एकच ब्रोमीन लागलेला असतो. आणि 2 मिथिल, 2 काय सांगतो? पोझिशन. मॅम 3 कार्बन तर आहेतच आणि अजून एक मिथाईल ग्रुप आहे. मिथाईल म्हणजे काय रे? अजून एक कार्बन वाढला. सो मी काय काय आहे ते लिहून घेतलं. पहिला मला बघायचंय की कोणाकडे जास्त कार्बन ॲटम्स आहेत. स्ट्रक्चर काढून बघा याचं ब्रांच येणार आहे. मी इथं काढलं तर चालेल का? 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 2 ला मिथिल अँड 1 ला ब्रोमो. सो मी लास्ट वालाचं फक्त कार्बनचं स्केलेटन तुम्हाला काढून दिलंय. सो तुमची जी काही ट्रेंड आहे ती मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मॅम ही बॉइलिंग पॉइंटची ट्रेंड पाहिजे. जी काही असेल तुम्ही आजपर्यंत काढली असेल, आजपर्यंत तुम्ही ही ट्रेंड काढली असेल. 3 कार्बन स्ट्रेट चेन, 3 कार्बन स्ट्रेट चेन, 4 कार्बन स्ट्रेट चेन, 3 कार्बन ब्रांच चेन. ब्रांच असणार म्हणजेच काय रे? कमी असणार आहे का सगळ्यात? पहिलं तर मी बघणार याच्यात एकट्यातच 4 कार्बन आहेत. इकडे 3 कार्बन होते, इकडे 3 कार्बन आहेत. स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहेत. हा ब्रांचचा आहे. सो स्ट्रक्चर काढल्यानंतर तुम्हाला कळेल की सी आधी येणार कारण त्याचा ब्युटेन आहे तो 4 कार्बन आहेत. त्यानंतर तुम्ही हे 3 मध्ये कम्पेअर कराल तर आपण ठरवलंय 1 डिग्रीचा जास्त असतो दॅन 2 डिग्री अँड लास्टला काय लिहिणार तुम्ही? 3 डिग्री. लास्टला काय लिहिणार तुम्ही? 3 डिग्री. क्लिअर? बघूया एकदा चेक करा थांबा. हा तुमचा पहिला येणार. डी तुमचा नंतर येणार आहे. डी येणार आधी डी, त्याच्यानंतर कारण याच्यात 4 कार्बन आहेत ना, 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन. यात पण 4, यात पण 4, पण यात स्ट्रेट चेन 4, यात ब्रांच आहेत. ब्रांच आहेत म्हणून हा इथं येणार. या दोघांमध्ये आधी तुम्ही ए लिहाल आणि त्याच्यानंतर तुम्ही बी लिहाल. आय होप कळालंय. एकदा मला सांगा क्लिअर आहे की नाही? स्ट्रक्चर ज्यांना काढलेत लक्षात आलं असेल. फाइंड इट आउट, फाइंड इट आउट. ए नंतर डी का लिहिलं ते कळालं का बघा. कारण ए मध्ये 4 कार्बन आहेत. ए मध्ये 3 कार्बन आहेत. याच्यामध्ये पण 3 कार्बन आहेत. ब्युटेन म्हणजे 4 कार्बन, इथं पण 4 कार्बन आहेत. हा प्रोपेन आहे आणि हा मिथिल आहे. पण हे 4 कार्बन स्ट्रेट नाहीयेत तर ब्रांच्ड आहेत. ब्रांच्ड म्हणून लिहिलं फक्त. क्लिअर? सो आन्सर लिहून घ्या. आन्सर लिहून घ्या, चुकायला नको. मी परत लिहिते इथे. सी आधी येतो, मग डी येतो, मग तुमचा येईल 1 डिग्री दॅट इज ए अँड त्याच्यानंतर तुमचा बी येईल. सो होमवर्कला अजून वर्कआउट करा. ज्यांना नाही कळालं त्यांनी टाइम पुट करा. आता किती टाइम चाललंय ते आणि मला डाऊट म्हणून सांगा. बोर्डवरती एक्सप्लेन करण्यात येईल. नेक्स्ट वन, पेज नंबर 233 वरती या. पेज नंबर 233 वरती या.
काय दिलं? मॅच द कॉलम्स. एक्सरसाइज आली आहे तर चला करून टाकू. करता आलं का तुम्हाला हे? कोण आहे हा? अल्काइल हॅलाइड आहे. कसला अल्काइल हॅलाइड आहे? विनाइल आहे, अलाइल आहे, अल्काइल आहे, बेन्झाइल आहे, अराइल आहे. तर मॅम आताच तुम्ही सांगितलं साधा आहे म्हणजे तो तुमचा अल्काइल हॅलाइड आहे. ए कोणासोबत मॅच करणार? 2 सोबत. ए विल बी मॅच्ड विथ 2. बी कोणासोबत मॅच करणार? आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला लागलाय की जो पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्ड करतो. सेशन नंबर 1 मध्ये एक्सप्लेन केलेलं आपला हॅलोजन ज्या कार्बनला लागतो आणि तो पुढे जर डबल बॉन्डला लागला असेल तर त्याला काय म्हणायचं असतं? अलाइल हॅलाइड. ऑप्शन नंबर 3. आणि नंतर आपला हॅलोजन ॲटम जर अशा कार्बनला लागलाय की ज्याने स्वतः डबल बॉन्ड केली आहे तर तुम्ही त्याला विनाइल हॅलाइड म्हणणार. सो तुमचं करेक्ट आन्सर असं यायला पाहिजे होतं. ऑप्शन नंबर ए मॅचेस विथ 2 अल्काइल हॅलाइड, बी मॅचेस विथ अलाइल हॅलाइड अँड सी मॅचेस विथ विनाइल हॅलाइड. 5 PM डेली. नेक्स्ट किती वाजलेत? 5:38. बर आता ऐका. वॉन्ट सम सजेशन फ्रॉम यू. इथंपर्यंत जो पोर्शन झाला तो कशा टप्प्यामध्ये कंप्लीट केला? एक तर आपण प्रिपरेशन केलंय अल्काइल हॅलाइडचं. तो चार्ट सगळ्यांना आठवत असेल. प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं प्रिपरेशन्स ऑफ अराइल हॅलाइड. त्यामध्ये एवढंच म्हटलं मी बेन्झीन रिंग वरती तुम्हाला काय केलं जातं? डायरेक्ट कोणतर Cl2 टाकला तर त्याच्यासमोर लाईट लिहिली असेल किंवा आपल्या टेक्स्टबुक मध्ये AlCl3 दिलंय, तुम्ही AlCl3 लिहा. AlCl3 अँड FeCl3 टाकायचं. AlCl3 किंवा Fe किंवा FeCl3 काही चालेल, फक्त मेटल पाहिजे. मेटल पाहिजे एवढं लक्षात ठेवा. हायड्रोजन ॲटम काढा आणि रिप्लेस कशाने करा? तुमच्या हॅलोजन ॲटमनी. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणायचं. अँड लास्टला मी तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज शिकवल्या. त्यामध्ये बॉइलिंग पॉइंट कसा काढायचा? अल्काइल हॅलाइड पाण्यामध्ये सोल्युएबल नाहीये. का नाहीये? कीप इन माइंड. मी परत रिपीट करते, मीठ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. अल्काइल हॅलाइड का होत नाही? कारण अल्काइल हॅलाइड पाण्यासोबत फ्रेंडशिप करत नाही. फ्रेंडशिप म्हणजे इथं हायड्रोजन बॉन्डिंग करत नाही. अल्काइल हॅलाइड डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर, हेन्स इट इज इनसोल्युएबल. मग मॅम सांगा की तो पाण्यात इनसोल्युएबल आहे तर तो कोणामध्ये सोल्युएबल आहे? तर तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युएबल असतो. सिमिलर तुम्ही अराइल हॅलाइड साठी लिहायचं. अराइल हॅलाइड सुद्धा पाण्यासोबत बॉन्ड बनवत नाही, सो इनसोल्युएबल. पण तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सोबत सोल्युएबल होतो. आय होप इथंपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. I hope it's clear till here. Okay? चला मग आता एक छोटीशी एक्सपेरिमेंट करूया आणि तुम्ही उद्या त्या एक्सपेरिमेंटला रिवाइज करून येताय. या पोर्शन मध्ये मी इथून पुढे जे शिकवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज रिलेशन बिटवीन 2 कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला? व्हेरी सिंपल. 2 मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत, सॉरी 2 कंपाउंड्स आहेत की ज्यांचा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला है. बचपन से पढ़ा है मैम, उसको आइसोमर्स कहते हैं. देन इट्स वेरी ट्रू. कंपाउंड्स हैविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट केमिकल स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज आइसोमर्स. मग तुम्ही याच्यामध्ये मला कुठलं एक्झाम्पल सांगू शकताय का? कॅन यू गिव्ह मी एक्झाम्पल फॉर आइसोमर? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मी असं लिहू का? CH3OCH3. बघा एकदा ह्याला नीट. आणि मी दुसरा कंपाऊंड काढते CH3CH2OH. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट केमिकल स्ट्रक्चर्स आहेत का? हे डिफरंट केमिकल स्ट्रक्चर्स आहेत काय? येस मॅम. मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेमच आहे. काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला? C2H6O दोघांचा पण केमिकल स्ट्रक्चर वेगळं आहे. केमिकल स्ट्रक्चर म्हणजेच मी असं म्हणू का कनेक्टिव्हिटी वेगळी आहे. कनेक्टिव्हिटी वेगळी आहे. इथं कार्बन या ऑक्सिजनला कनेक्ट आहे, हा पण कार्बन ऑक्सिजनला कनेक्टेड आहे, पण इथं कनेक्टिव्हिटी वेगळी आहे. एकच कार्बन ऑक्सिजनला कनेक्टेड आहे, दुसऱ्या कार्बनचा ऑक्सिजन सोबत काही एक संबंध नाही. याला म्हणायचं कनेक्टिव्हिटी.
कोण कोणासोबत बॉन्ड बनवतो याला म्हणायचं कनेक्टिव्हिटी. सो नॉर्मल जेव्हा तुम्ही आयसोमर्स म्हणताय तेव्हा कनेक्टिव्हिटी वेगळी असते, पण जेव्हा तुम्ही स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणताय तेव्हा तुमची कनेक्टिव्हिटी सुद्धा सेम असते. मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंड्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, कनेक्टिव्हिटी पण सेम असते, मग बदलतं काय? मी काय म्हणते परत ऐका. आयसोमर म्हटलं तर तुम्ही म्हणता मॅम दोन कंपाऊंड त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्यांची कनेक्टिव्हिटी डिफरंट असते. कनेक्टिव्हिटी डिफरंट म्हणजे केमिकल स्ट्रक्चर डिफरंट. मी स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये तुम्हाला सांगतेय यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम असतोच असतो पण कनेक्टिव्हिटी पण सेम असते. लक्षात आलं? वेगळं काय असतं? डिफरंट ओरिएंटेशन इन स्पेस. बघा मी मुद्दामून लिहिलंय तुमच्यासाठी इथं. दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, कनेक्टिव्हिटी पण सेम असते पण जी स्पेस मध्ये अरेंजमेंट असते ती वेगळी असते. जर तुमच्याकडे घरी 4 पेन असतील तर बघा इथं मी काय काढते, एक कार्बन. हे 2 बॉन्ड तुम्हाला दिसतील. एक बॉन्ड असणार आहे माझ्याकडे जो मला दिसेल, मला दिसतोय म्हणून मी जरा त्याला डार्क काढते, आणि एक असतो या लॅपटॉप स्क्रीनच्या बॅक साईडला की जो मला दिसत नाही. ए कुठे? स्क्रीनवर आहे. बी कुठे? स्क्रीनवर आहे. सी कुठे? लॅपटॉपच्या माझ्या साईडला, पुढच्या साईडला, फ्रंट साईडला मला दिसतो. पण एक कुठे आहे? डी मागे, जो मला दिसत नाही. मी आता सेम कंपाऊंड काढते. ए आहे तिथे ठेवला स्क्रीनवरती, बी आहे तिथे ठेवला स्क्रीनवरती, पण मी माझ्याकडे कोणाला घेते आता? डी ला घेते, आणि पाठीमागे कोणाला टाकते आता? सी ला टाकते. बघा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? कार्बनला एबीसीडी लागलाय, इथे पण कार्बनला एबीसीडी लागलाय, पण डी आणि सी ची स्पेस मधली अरेंजमेंट लॅपटॉपच्या पुढे मागे आहे, डिफरंट आहे. हेन्स दीज आर कॉल्ड ॲज स्टिरिओ आयसोमर्स. डन. फक्त डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणायचं नाही, डिफरंट कनेक्टिव्हिटी म्हणायचं. डिफरंट कनेक्टिव्हिटी म्हणायचं. ओके. हा, ग्लुकोज फ्रुक्टोज सारखे ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात, स्टिरिओ आयसोमेरिझम दाखवतात. बघा आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये लागतो तोच शिकायचा. तुम्हाला कोणी सांगितलं ग्लुकोज शिकायला? आताच तो आपण बायोमॉलिक्यूल मध्ये शिकायचा. तुम्हाला जर मी 2-क्लोरोब्युटेन काढायला सांगितला तर तुम्ही सगळेजण हे पहिलं स्ट्रक्चर काढणार, हे वाला 2-क्लोरोब्युटेन काढा म्हटलं की सगळेजण हे काढून रिकामे. पण बघा खाली 2 कुठले स्ट्रक्चर काढलेत? त्यांनी ओळखलं की बाबा हा असा कार्बन आहे की जो कायरल आहे. सगळ्यांना कमेंट सेक्शन मध्ये माहिती असेल, जे कोण आहेत अवेलेबल, कायरल कार्बन काय आहे. असा कार्बन की ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप लागले त्याला कायरल म्हणायचं. मग कायरल कार्बनला मध्ये आणला जातो आणि 4 बॉन्ड कसे बनवलेत बघा. CH2CH3 आहे तसा, हायड्रोजन तुमचा आहे तसा. पाठीमागे कोण होता? जे तुम्हाला अशा फिक्या लाईन दिसतात, पुसट लाईन दिसतात, ते बॅक साईडला असतात किंवा बिलो म्हणतात. आणि ह्या जे जाड लाईन दिसते ती अप साईडला असते किंवा त्याला काय म्हणतात? अबव. नुसतं उलट केलं का? मिरर इमेजेस केलेत त्यांनी, मिरर इमेजेस केलेत अँड दे शो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. तुम्ही हे ऍक्च्युली असं करा. CH3 ला याच्यावरती आणा, पुढे आणा, अँड क्लोरीनला एरोवरती न्या, उलट करा. पण या सगळ्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज कायरल ॲटम. अनसिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजेच कायरल ॲटम हॅज 4 डिफरंट ग्रुप्स. बघा मी मागचा मॉलिक्यूल परत दाखवते. 4 डिफरंट ग्रुप्स म्हणजे काय? हा असा कार्बन आहे ज्याला एक क्लोरीन लागलाय, दुसरा मिथाइल ग्रुप लागलाय, तिसरा इथाइल ग्रुप लागलाय, आणि चौथा हायड्रोजन लागलाय. एक कार्बन की ज्याला 4 ग्रुप वेगवेगळे लागलेत त्याला कायरल ॲटम म्हणायचं. मग झालं, कायरल ॲटमची डेफिनेशन विचारतील आणि ते झाल्यानंतर तुमच्या पूर्ण चॅप्टर मध्ये 2च लक्षात ठेवायच्यात, 2-क्लोरोब्युटेन आणि हा आहे तुमचा लॅक्टिक ऍसिड. हे लक्षात असेल तर याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाहीत. जास्तीत जास्त या क्लोरोच्या ठिकाणी ब्रोमो नाहीतरी आयोडो आणतील, या क्लोरोच्या ठिकाणी ब्रोमो आणतील नाहीतर आयोडो आणतील, बाकी काही चेंज करणार नाही. 2-क्लोरोब्युटेन मध्ये हा कार्बन कायरल आहे, दिसला सगळ्यांना. या कार्बनलाच फक्त वेगवेगळे ग्रुप आहेत, आणि लॅक्टिक ऍसिड मध्ये हा कार्बन कायरल आहे कारण या कार्बनला खाली अल्कोहोल लागलाय, इकडे मिथाइल ग्रुप लागलाय, इकडे कोण लागलाय? एक कार्बोनिल कार्बनचा ऍसिटिक
OH ग्रुप लागलाय अँड लास्ट जो तुम्हाला दिसत नाहीये तो हायड्रोजन लागलाय. सो लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचंय CH3 CHOH C डबल बॉन्ड OH. क्लिअर क्लिअर. सूरज जॉईन माय टेलिग्राम ग्रुप चिमूज केमिस्ट्री, तिथे सगळे PDF तुला भेटून जातील. ओके चलो आगे. नेक्स्ट मग कायरल ऍटम काय आहे कळालं असेल तर कॅन यू आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्यूल. मी फक्त तुम्हाला मॉलिक्यूल काढून देते मोठ्या अक्षरात इथे, तुम्ही सांगणार का तो कायरल आहे की नाही, आणि जर कायरल असेल तर कुठला कार्बन कायरल आहे सांगायचं. फर्स्ट वन ऑन द स्क्रीन, लेट अस डू दिस रॅपिडली. हा तुमचा पहिला कंपाऊंड आहे. नंबरिंग कसं देणार तुम्ही, 1 2 3 4. फर्स्ट क्वेश्चन, त्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे की नाही. सेकंड क्वेश्चन, जर आहे तर विच, इफ येस देन विच. कॅन यू कमेंट, कॅन यू कमेंट फास्ट, कॅन यू कमेंट फास्ट. ठीक आहे. आणि जे कोणाच्या कमेंट मी वाचल्या नसतील तो डोंट फील सॅड. तुम्ही काय करा, हे लाईव्ह चॅट सेशन आहे, चॅट वरती जाते, याचा रेकॉर्डेड फॉर्मॅट आला, तुमचा जो काही डाऊट आहे तो कमेंट सेक्शन मध्ये टाकायचा ना लाईव्ह. ओके सो आन्सर येत चालत मला, इट इज कायरल अँड द सेकंड वन. व्हेरी नाईस. काय केलंय बघा, मगाचाच कंपाऊंड तुमच्या CLच्या ठिकाणी OH लावला. ओळखला सगळ्यांनी. हा दुसरा सोडून दुसरा कुठला आहे का, नाहीये. मग कीप इन माइंड, जो तुमचा कायरल आहे त्याला या सिम्बॉलनं डिनोट करायचं, या सिम्बॉलनं. हा सिम्बॉल कोणता आहे, ऍस्टेरिक. स्टार नाही म्हणायचं त्याला, स्टार असा असतो. हे असं काढणं म्हणजे काय आहे, हे ऍस्टेरिक सिम्बॉल. सो सेकंड वाला पण बघा पटकन, सेकंड वाला पण बघा पटकन. CH3 CH2 CH, खाली लिहिते Br, इथं लिहिते CH2, पुढे लिहिते CH3. सांगा पटकन, इफ कायरल देन येस, अँड कोणता आहे तो कायरल. इज इट कायरल, तर येस म्हणून कमेंट करा, आणि कोणता आहे ते मला सांगा एकाच कमेंटमध्ये. असं 2 2 3 3 टाकू नका. येस, मग तोपर्यंत 4 5 मुलांच्या कमेंट येतात, मग तुमचं येतो 2. तसं नको. येस कॉमा 2, येस कॉमा 3, काय असेल ते, नो कॉमा काहीतरी. ओके. संकेत अँड पायल ओनली गेव द करेक्ट आन्सर. ओके. सुचित, दत्तात्रय, कुणालिका, विजया देत आहे. इकडे नो, नो. कुठला दिसतोय तुम्हाला कायरल, पहिल्यावरती तर 3 हायड्रोजन झाले. कसं शक्य आहे, 4 वेगळे ग्रुप पाहिजे. हा कार्बन पकडला तर याच्यावरती 2 हायड्रोजन रिपीट आहे. रिपीट कुठलं नको आहे. जर तुम्ही हा कार्बन पकडला, 1 हायड्रोजन आहे मान्य आहे, 1 Br आहे, पण इकडे बघा ना, या साईडला पण 2 कार्बन वाला ग्रुप आहे आणि या साईडला पण 2 कार्बन वाला ग्रुप. रिपीट झालं, नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. सो इट इज नॉट कायरल, इट इज नॉट कायरल. क्लिअर. थर्ड वन सांगा पटकन, बघून कळायला पाहिजे आता. CH3 CH2 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 Br. थर्ड वन सांगा पटकन, थर्ड वन सांगा पटकन. नंबरिंग देऊ का, 1 2 3 4. यामध्ये नो कायरल, नो कायरल. व्हेरी नाईस. अजून कोण कोण सांगता येस 3 म्हणून. नो, नो कायरल. हा पण कायरल नाहीये, इट्स नॉट कायरल. 1 वरती 2 हायड्रोजन रिपीट, 2 वरती 2 हायड्रोजन रिपीट, 3 वरती 2 हायड्रोजन रिपीट, 4 वरती 3 हायड्रोजन रिपीट. जेव्हा रिपीट येईल तेव्हा डायरेक्टली काटा मारून टाकायचा. हा नेक्स्ट चला, ऑप्शन नंबर, क्वेश्चन नंबर डी. इथे दिसतंय का, नाही तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघून सांगा मला डायरेक्ट डी आहे की नाही. वॉच इन युअर टेक्स्टबुक, स्क्रीनवर दिसत असेल तर चांगलंच आहे. वॉच इन युअर टेक्स्टबुक, स्क्रीनवर दिसत असेल तर चांगलंच आहे. नो. का नो, कारण त्या कार्बनला जे तुम्ही विचार करत होता त्याच्यावर मिथाइल ग्रुप रिपीट झालाय है ना. बघा CH3 हायड्रोजन रिपीट आहे, याचा विचार करायला लागला कारण इकडे मिथिल 1 हायड्रोजन, इकडे CH3 असा नाही येतो, ऍक्च्युली CH2 CH3 पाहिजे, इकडे CH3. या कार्बन वरती मिथाइल मिथाइल रिपीट. सो नॉट कायरल. कुठलाच कार्बन कायरल नाहीये. कोण होता, फक्त ऑप्शन नंबर ए होता, फक्त ऑप्शन नंबर ए होता.
ठीक आहे. दुसरा नॉट कायरल, का नाही, त्याच्यावरती 2 मिथाइल ग्रुप रिपीट झाले. मॅम इनकरेक्ट आहे ना, कारण CH इज अटॅच टू, हा इथं CH2 CH3 पाहिजे, तर टायपिंग मिस्टेक वगैरे काहीतरी झाली असेल क्वेश्चन मध्ये. व्हेरी नाईस. चलो देन हे पण तुम्हाला कळालं. देन लेट अस स्टडी ऑप्टिकल आयसोमेरिझम इन डिटेल. लेट अस स्टडी दिस. आर यू इंटरेस्टेड की नेमकं काय होतं ही स्टिरिओ आयसोमेरिझम, म्हणजे असं काय झालं. माझ्याकडे आता किती पेन आहेत वरती अवेलेबल, आय डोंट नो, वेट लेट मी चेक. मी जर असे 2 एका पाठीमागं पेन धरले तर मला नाही माहिती, कारण मी दिसतच नाही मला स्वतःला. तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही काय करा, तुमच्या हातामध्ये 2 पेन घ्या आणि असे एकमेकांच्या बरोबर समोर लावून घ्या. मी दोन्ही पेन धरलेत, पण कॅमेराला हा पुढचा ब्ल्यू कलरचा पेन दिसतोय, मागचा ब्लॅक त्याला दिसत नाही. का नाही दिसत, कारण बरोबर ब्ल्यू पेनच्या मागे ब्लॅक पेन आला तर तो दिसणार नाही. मग ही अरेंजमेंट अशी होते, कधी ब्लॅक पेन समोर ब्ल्यू पेन मागे असा एक मॉलिक्यूल असतो, कधी ब्ल्यू पेन समोर ब्लॅक पेन मागे असा एक मॉलिक्यूल असतो. सो ही झाली स्पेस मधली वेगवेगळी अरेंजमेंट. हे झालं, हे आपल्याला कसं कळालं ना. तुम्हाला मॉलिक्यूल दिसतोय का, कॅन यू सी द मॉलिक्यूल, नाही. तुम्हाला ऍटम दिसतोय का, ऍटम दिसत नाही मॅम, मॉलिक्यूलचं तर दूरच. मग मॅम तुम्हाला कसं कळालं की एक बॉन्ड पुढे एक बॉन्ड मागे आहे आणि याला आपण स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणतो. त्यासाठी ही एक छोटीशी एक्सपेरिमेंट. तुम्ही 2-क्लोरोब्युटेन घेतलेला, असाच कुठला तरी एक मॉलिक्यूल घेतला, तो मी आता या चॅप्टर मध्ये 2-क्लोरोब्युटेन घेतीये. त्याच्यामध्ये तुम्ही एक कायरल कार्बन फाइंड केला, ज्याच्यावरती ऍस्टेरिक सिम्बॉल पण लावला आणि त्याचे 2 फॉर्म्स होतात, हे तुम्ही प्रूफ केलं. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. त्याच्या खाली काय काय लिहिलं ते मी सांगते. पण माझा व्हेरी बेसिक क्वेश्चन आहे, यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन, व्हॉट इज लाईट. व्हॉट इज लाईट. तुम्ही लाईट बद्दल मला काय सांगू शकाल का, व्हॉट इज लाईट. तर व्हॉट इज लाईट मध्ये तुम्हाला काही डेफिनेशन पार्ट वगैरे करायची नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे की लाईट आपल्याला सन कडून भेटते. जास्त मोठा सोर्स ऑफ लाईट कोण आहे, सनलाईट आहे. सनलाईट काही वेव्स इमिट करतीये, काही वेव्स इमिट करतीये आणि या वेव्स आपल्या लाईट आहेत. मग लाईटला डिफाईन कसं करतात, जर लाईट या डायरेक्शन मध्ये मूव्ह करत असेल, जर लाईट या डायरेक्शन मध्ये मूव्ह करत असेल तर लाईटकडे 2 वेक्टर असतात. एक वेव्ह असते जिला आपण इलेक्ट्रिक वेक्टर म्हणतो आणि दुसरी वेव्ह असते अशी जिला आपण मॅग्नेटिक वेक्टर म्हणतो. जाऊ दे, तुम्ही एवढं तरी डोक्यात लक्षात ठेवू शकताय का की लाईट हे 2 वेक्टर्स पासून बनली आहे, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक. आणि लाईट काही एका डायरेक्शन मधून येते का, नाही. लाईट इकडून येईल, इकडून जाईल, इकडे 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 जाईल. सो जनरली ऑर्डिनरी लाईट ज्याला आपण म्हणतो, सिंपल लाईट, तिला असं डिनोट केलं जातं. या डिनोशनचा अर्थ काय आहे की लाईट ही कुठल्याही डायरेक्शन मध्ये कशीही ट्रॅव्हल करू शकते, कुठल्याही डायरेक्शन मध्ये कशीही ट्रॅव्हल करू शकते. पण मी आता काय करतेय बघा, लेट अस डू द एक्सपेरिमेंट. मी ही तुमची रॅन्डमची लाईट जी होती, ऑर्डिनरी लाईट, ती घेतली आणि पास केलं एका पोलरायझर मधून. पोलरायझर म्हणजे कोण तुम्हाला विचारलं जातं, हु इज पोलरायझर एमसीक्यू साठी, तर तो असतो निकोल्स प्रिझम. मग निकोल्स प्रिझम काय आहे, तर इट इज कॅल्साइट क्रिस्टल. CaCO3 ला कॅल्साइट म्हणायचं, कॅल्शियम कार्बोनेटचे ते क्रिस्टल्स आहेत. सो तो एक तुम्ही प्रिझम बघितलायच ना, फक्त हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रिझम आहे. सो कॅल्शियम कार्बोनेट प्रिझम ठेवला रे ठेवला, लाईट सगळ्या डायरेक्शन मध्ये जी होती ती प्रिझम मधून पास झाली आणि तुम्ही काय बघू शकताय, अशी लाईट की जी फक्त एकाच डायरेक्शन मध्ये चालली आहे. इथं लाईट सगळ्या डायरेक्शन मध्ये जात होती, पण जशी ती तुमच्या प्रिझम मधून पास झाली, विच प्रिझम, निकोल्स प्रिझम, आता ती फक्त एका डायरेक्शन मध्ये चालली. सो मी काय केलं, या लाईटला ऑर्डिनरी लाईट पासून मी एक नवीन लाईट बनवली जिला म्हणतात PPL, प्लेन पोलराइज्ड लाईट. पोलरायझर मधून पास केली म्हणून पोलराइज्ड लाईट. प्लेन का, एकाच डायरेक्शन मध्ये आहे म्हणून मी तिला प्लेन म्हटलं. सो इथपर्यंत कळालं का काय केलं आपण, ऑर्डिनरी लाईटला प्रिझम मधून पास केलं,
जी सगळ्या डायरेक्शन मध्ये जात होती आता तिला आपण एका डायरेक्शन मध्ये आणलं. सच लाईट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. आता ती प्लेन पोलराइज्ड लाईट तुम्ही तुमच्या मॉलिक्यूल मधून पास करायची. जर तो मॉलिक्यूल नॉट कायरल असेल, अकायरल म्हणायचं, नॉट कायरललाच दुसरा शब्द काय आहे, अकायरल. जो कायरल नाही तो अकायरल, तर तुम्हाला काहीच चेंज दिसणार नाही त्या लाईटमध्ये, नो चेंज. अशी लाईट तुम्ही त्या मॉलिक्यूल मधून पाठवणार. कसला मॉलिक्यूल? असा मॉलिक्यूल जो कायरल नाहीये, तर लाईट ही अशीच राहते, दॅट इज नो चेंज. पण जर तुम्ही अशा मॉलिक्यूल मधून पाठवला की जो कायरल आहे, आता घ्या तुमचा तो 2-क्लोरोब्युटेन आणि लॅक्टिक ऍसिड, दोघे पण कायरल होते. मी जेव्हा त्यातला पास केलं, तुमची लाईट एक तर राईट हँड साईडला शिफ्ट होईल किंवा इट विल शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडला झालं तर प्लस म्हणायचं, लेफ्ट हँड साईडला झालं तर मायनस म्हणायचं. केमिस्ट्रीमध्ये रिप्रेझेंटेशन आलं, राईट हँड साईडला झालं तर एल म्हणायचं, लेफ्ट हँड साईडला झालं, सॉरी, राईट हँड साईडला झालं तर डी म्हणायचं, डी, अँड लेफ्ट म्हणजे एल, लेफ्टचा एल म्हणजे एल म्हणायचं. सो D2-क्लोरोब्युटेन जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला कळालं पाहिजे D2-क्लोरोब्युटेन हा असा आयसोमर आहे की जो लाईटला राईट हँड साईडला शिफ्ट करतो. जर तुम्ही L2-क्लोरोब्युटेन नाव ऐकत असाल तर तो असा मॉलिक्यूल आहे जो तुमच्या लाईटला लेफ्ट हँड साईडला मूव्ह करतो. याच्यावरून कळालं की D आणि L हे सेम मॉलिक्यूल जरी असतील तरी स्पेसमध्ये काहीतरी वेगळे आहेत, त्यामुळे ते लाईट सोबत वेगवेगळी रिॲक्शन करतात. ठीक आहे. कायरल म्हणजे आता सांगितलं नाही, एक असा कार्बन की ज्याला 4 वेगळे ग्रुप आहेत अटॅच्ड, लिओ अँड डेक्स्ट्रो. ठीक आहे, ओके. इथून तर SN1 SN2 ची सुरुवात होणार आहे आपल्याला. बाकी सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या मी लिहिलेत, बाकी मी एक्सपेरिमेंट सांगितली. आता शॉर्टमध्ये तेच बघा. तुमची लाईट होती, लाईटला पहिला कसं रिप्रेझेंट करायचं, अनपोलराइज्ड लाईट किंवा ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट मी कशातून पास करतेय, निकोल प्रिझम किंवा पोलरायझर म्हणायचं. काय झाली, पीपीएल तयार झाली. पीपीएल ला कशातून पास केलं, आपल्या सॅम्पल मधून पास केलं. ती जराशी तिरकी झाली, राईट हँड साईडला झाली तर D2-क्लोरोब्युटेन, लेफ्ट हँड साईडला झाली तर L2-क्लोरोब्युटेन. These two are non-superimposable mirror images of each other. एकमेकांचे मिरर इमेजेस असतात पण नॉन सुपर इम्पोजिबल. जसं की माझा हा हात आणि हा हात एक्झॅक्टली मिरर इमेजेस आहेत. आरशासमोर हा आरसा आहे समजा, आरशासमोर मी हात असा लावला तर ही त्याची मिरर इमेज झाली. पण सुपर इम्पोज म्हणजे काय, हा हात उचलून या हातावर ठेवा, हा हात उचला या हातावर ठेवा, पुढून ठेवा, मागून ठेवा. ओव्हरलॅप होतोय का, अंगठे बघा बाहेर आहेत, एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग याला म्हणतात. अंगठ्यावर अंगठा, करंगळीवर करंगळी, एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग. पण हे मिरर इमेजेस असे आहे असे ओव्हरलॅप होत नाहीत, अंगठे बाहेर येतात, म्हणजेच नॉन सुपर इम्पोजिबल, सुपर इम्पोज होत नाहीत, म्हणून नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस म्हणायचं. ही आहे तुमच्या इनॅन्शिओमरची डेफिनेशन. दीज टू आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. They rotate the plane of plane polarized light through same magnitude. जर D न 20 डिग्रीनं फिरवलाय तर तुमचा L उजव्या अपोजिट साईडला 20 डिग्रीनच फिरवतो. सो सेम मॅग्निट्यूड, डायरेक्शन फक्त वेगळी असते. ठीक आहे. सो दोन्ही मॉलिक्यूल काढलेत बघा. तुमचा एक मॉलिक्यूल घेतला आपण, लॅक्टिक ऍसिड आहे हा, दिस इज युअर लॅक्टिक ऍसिड. काय आहे, COH CH3 आहे तसं, फक्त मी त्या मॉलिक्यूलची मिरर इमेज घेतलीये. मला हे बघून समजत नसतं की कोणी कुठली केली आहे. याने D केली तर याने L, याने L केलं असेल तर याने D. ठीक आहे. एक्सपेरिमेंट केल्याशिवाय ते समजत नाही. हे सगळं का शिकतो, जस्ट कायरल ऍटम आपण का काढला ते कळण्यासाठी. कायरल ऍटम असल्याशिवाय हा फेनोमेना होत नाही. सो बेसिक कायरल कार्बन पाहिजे. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप लागलेत. इकडे COH, इकडे CH3, इकडे OH, इकडे H, 4 वेगवेगळे ग्रुप. तर त्याची मिरर इमेज घ्या, तुम्हाला DL कॉन्फिग्युरेशन भेटेल. इनॅन्शिओमर्सला दुसरं नाव आहे इनॅन्शिओमॉर्फ किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स. MCQ विचारू शकतात. इनॅन्शिओमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑप्टिकल अँटीपोड्स. ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. ऑप्टिकल अँटी म्हणजे एकमेकांच्या बरोबर अपोजिट काम करतात, म्हणून अँटीपोड्स. वन रोटेट द PPL इन RHS,
वन रोटेट द प्लेन इन LHS. मग मला सांगा, जर मी एकाच बीकरमध्ये D2 क्लोरोब्युटेन पण घेतला अँड L2 क्लोरोब्युटेन पण घेतला, तर D काय करेल, राईटला फिरवेल, L काय करेल, परत याला लेफ्टला फिरवेल आणि आहे त्या ओरिजिनल डायरेक्शनला लाईटला आणेल. आणि आपल्याला काय वाटणार, लाईट फिरलीच नाही. म्हणजे मी असं म्हणू का, जेव्हा तुम्ही मिक्सचर घ्याल तेव्हा ते मिक्सचर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे डू नॉट रोटेट PPL. डू नॉट रोटेट PPL. खरं तसं झालंय का, नाही. डेक्स्ट्रो रोटेटरीने तुमच्या ओरिजिनल लाईटला राईट हँड साईडला फिरवलेलं, पण लिओ रोटेटरीने तेवढ्याच अँगलने परत त्याला मागे फिरवलं अँड ओरिजिनल पोझिशनला आणलं, ज्याने मला वाटायला लागलं की ती प्लेन पोलराइज लाईट रोटेट झालीच नाही. रोटेट जर झाली नाही तर मी त्याला काय म्हणणार, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. क्लिअर? क्लिअर? नाही, एंड करतोय आपण हे लेक्चर. रॅसिमिक मिक्सचर म्हणायचं अशा मिक्सचर्सना. इक्विमोलर म्हणजे D जेवढा घेतलाय तेवढाच L तुम्ही एकत्र केला, D जेवढा घेतलाय तेवढाच L एकत्र केला, तर त्याला म्हणायचं रॅसिमिक मिक्सचर. अँड रॅसिमिक मिक्सचर आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ठीक आहे. सो ही एक्सपेरिमेंट मी अशीच संपवायची, तुम्हाला नॉलेज द्यायचं म्हणून संपवलं. उद्यापासून आपण रिप्रेझेंटेशन शेवटचे 2-3 स्लाइड्स आहेत, बघून घ्या. वेज डॅश फॉर्म्युला आणि फिशर फॉर्म्युला रीड करून घ्या तुम्ही. वेज डॅश म्हणजे हा स्ट्रक्चर, फिशर म्हणजे हे स्ट्रक्चर. का शिकवतेय तुम्हाला आता कळणार नाही. SN1 SN2 जेव्हा शिकवायला घेईन तेव्हा तुम्ही परत मला विचाराल की मॅम वेज डॅश कसं असतं सांगा, मी तेव्हा सांगणार नाही. त्यामुळे आता तुम्ही रीड करून या कसं मॉलिक्युलर रिप्रेझेंट करायचंय. तुम्ही मला आत्ताच सांगितलं की कायरल कार्बन असा असतो ज्याचे 4 वेगवेगळे बॉन्ड असतात. मी त्याचे 4 वेगळे बॉन्ड कसे काढतीये बघा. एक बॉन्ड मी स्ट्रेट लाईन वरती काढला, म्हणजेच हा बॉन्ड रिप्रेझेंट करतो आणि हा बॉन्ड काय रिप्रेझेंट करतो ते माहिती पाहिजे. जेव्हा मॅम लाईन काढतात म्हणजे प्लेन मध्ये. प्लेन म्हणजे मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर काढते म्हणजे हा लॅपटॉपच्या स्क्रीनवर आहे. तुम्ही पेपरवर काढत असाल तर हा बॉन्ड अँड हा बॉन्ड तुमच्या पेपरवर आहे. पण जो तुम्ही डॅशनी काढता तो पेपर फाडून तुमच्या अपोजिट साईडला गेलाय, खालच्या बाजूला. सो याला म्हणायचं बिलो द प्लेन. बिलो द प्लेन गेला हा, पेपर फाडून खाली, लॅपटॉपची स्क्रीन तोडून खाली. आणि हा जो तुम्ही वरती काढताय, जो डॅशनी दाखवताय, तो आपल्याकडे असतो, टुवर्ड्स अस, लॅपटॉपच्या पुढच्या बाजूला. म्हणून याला मी काय म्हणणार, अबव द प्लेन, नोटबुकच्या वरती तुमच्या साईडला. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे की वेज डॅश म्हणजे काय. सॉलिड लाईनला वेज म्हणायचं, पुसट लाईनला डॅश म्हणायचं. काहीच अवघड नाहीये. इथून तुम्हाला मी सांगणार आहे इन्व्हर्जन इन कॉन्फिग्युरेशन अँड रिटेन्शन इन कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय, जे तुम्हाला SN1 अँड SN2 मध्ये शिकवलंय. सो उद्याच्या लेक्चरसाठी एक बेस प्रिपेअर करून घेतला आज एका तासामध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं आजचं, तर तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स, बॉइलिंग पॉइंटचे क्वेश्चन, सोल्युबिलिटीचे क्वेश्चन अँड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची एक्सपेरिमेंट. पाठ करू नका, पण त्यातल्या सगळ्या डेफिनेशन्स तोंड पाठ ठेवा ज्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डार्क ब्लॅक कलरनी हायलाइट केल्या असतील. हवं तर मी म्हणते तुम्ही ते लिहून घ्या कशा कशाची तुम्हाला पाठ करायची. इनॅन्शोमरची डेफिनेशन पाठ करा, स्टिरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशन पाठ करा. मी जेवढ्या डेफिनेशन्स लिहिलेत या PDF मध्ये त्या सगळ्या पाठ करून या. सो उद्या परत लेक्चर 5 वाजता असेल. हे क्वेश्चन तुम्ही करू शकताय. कोणता वेज डॅश आहे, कोणता फिशर आहे. फिशर म्हणजे हे अधिक चिन्ह जिथं असेल ते फिशर प्रोजेक्शन. हा पण क्वेश्चन तुम्ही करू शकताय. लॅक्टिक ऍसिडचं तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं आहे. तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय, पहिला त्याचं फिशर प्रोजेक्शन करा. फिशर प्रोजेक्शन म्हणजे अधिकचं साइन काढायचं. हे जे अधिकचे साइनचा इंटरसेक्शन असतोय तो तुमचा कायरल कार्बन असला पाहिजे. सो लॅक्टिक ऍसिडचा मधला कायरल कार्बन आहे. एक साईडला त्याला CH3 लागलेला असेल, एक साईडला त्याला COOH लागलाय, खालच्या साईडला त्याला OH लागलाय, एक साईडला त्याला H लागलाय. तुम्ही कसंही काढू शकताय, फक्त हे स्वस्तिक काढायला, हे अधिक काढायला विसरायचं नाही. सो जनरली तुम्हाला क्वेश्चन विचारलाच तर तुम्ही असं लिहा HOH COOH अँड CH3. तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये हे लिहून येत आहे. त्यानंतर विचारलं 2 ब्रोमो ब्युटेनचं वेज डॅश स्ट्रक्चर. 2 ब्रोमो, एक
2 ब्युटेन, सो CH2CH3, 2 ब्रोमो ब्युटेन. हे झालं त्याचं साधं स्ट्रक्चर. तुम्हाला कसलं विचारलंय? वेज डॅश. सो कार्बन जो कायरल आहे त्याला मध्ये ठेवायचं नेहमी. त्याच्यानंतर 2 बॉन्ड असे, 1 बॉन्ड वेज, 1 बॉन्ड डॅश. तुम्हाला जो पाहिजे तिकडे ठेवा, पण ब्रोमिनला एकदा याच्यावर आणि इकडे कोण काढताय? हायड्रोजन काढा, इकडे CH3 काढा, इकडे CH2CH3, जे काही काढायचे ते काढा. पण लक्षात ठेवा, जो तुमचा हॅलोजन आहे त्याला एक तर तुमच्या डॅशवर काढा, नाहीतर तुमच्या वेजवरती काढा. प्लेन मध्ये काढू नका, फक्त प्लेन मध्ये फक्त काढू नका. एक तर डॅशवर काढा, नाहीतर तुम्ही वेजवरती काढा. आणि याचीच परत मिरर इमेज घ्या, तुमचा इनॅन्शोमर तयार होईल. मिरर इमेज कशी दिसत असेल? आय गेस CH2CH3 आहे त्या ठिकाणी राहणार. इकडे तुमचा Br मायनस आहे, तो इथं येईल. हा वेजने मागे गेला, हा CH3 इकडे आला. सो बनवा स्ट्रक्चर्स. मला वाटतं तुमच्या टेक्स्टबुक मधले स्ट्रक्चर्स चुकीचे आहेत, पण बोर्ड एक्झामला तुम्ही टेक्स्टबुक मधले काढले तरी मार्क्स भेटलेच पाहिजेत. ठीक आहे. सो ड्रॉ द मिरर इमेजेस. का चुकीचे आहेत म्हणते? आय कॅन प्रूफ माय सेंटेन्स. तुम्ही विचार करा ऍज अ पार्ट ऑफ होमवर्क. थोडंसं इमॅजिनेटिव्ह पॉवर वाढवूया, कारण SN1 SN2 मध्ये मी जेव्हा मेकॅनिझम शिकवेन तेव्हा मी म्हणणार आहे बॅक साइड अटॅक. तेव्हा तुम्हाला ती बॅक साइड कुठली, वेज कुठलं, डॅश कुठलं हे ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. आता मी काय होमवर्क देते फक्त त्याच्यावर लक्षात ठेवा. मी एक मॉलिक्यूल काढते 2 ब्रोमो ब्युटेनचा, CH2CH3 CH3. हा पुढे मी काढते Br काढू आपण हवं तर, आणि मी मागे काढतीये आपला कोण राहिला? हायड्रोजन. आणि याची तुम्हाला मी मिरर इमेज घ्यायला सांगितली. मिरर मध्ये तुम्हाला हा ऍटम कुठे दिसतोय रे? लांब दिसतोय ना, कारण लांब म्हणजे अवेद प्लेन आहे हा. मग इकडे कसा दिसला पाहिजे तो? चेक इट आउट आणि याची मिरर इमेज बनवून आणा उद्याच्या होमवर्कमध्ये. याची जी काही मिरर इमेज आहे तो तुमचा होमवर्क असेल. थिंक अँड ब्रिंग. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही कुठेही शोधा, एक दिलाय कंपाऊंड करून अगदी त्याच्यासारखं करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो हा राहील तुमचा होमवर्क. बाकी सगळा आजचा पोर्शन समप आहे. उद्या परत आपण 5 वाजता भेटतोय. बट उद्यापासून जर असं इंटरेस्टिंग कन्सेप्ट चालू होतात. SN1 SN2 रिॲक्शन, अजून 2च लेक्चर्स होतील हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे आणि आपला टॉपिक इथे संपून जाईल. ठीक आहे. डोंट अंडरस्टँड माय लँग्वेज, आय स्पीक इन मराठी. वेर आर यू फ्रॉम? हितेश. एक्झाम मध्ये एक्सपेरिमेंट विचारत नाहीत, बट तुम्ही केमिस्ट्री शिकताय, माझ्याकडून शिकताय तर समजून घेऊन चला. ओके. हा, SN1 and SN2 जेव्हा मी शिकवेन तेव्हा मला या एक्सपेरिमेंटचा खूप यूज होईल. जेव्हा मी SN2 रिॲक्शन करणार तेव्हा मी तुम्हाला म्हणणार आहे की जो मॉलिक्यूल आहे तो इन्व्हर्जन करतो, म्हणजे काय करतो ते त्यावेळी बघा. आणि जेव्हा SN1 करतो तेव्हा रॅसिमिक मिक्सचर देतो. त्या दिवशी जाऊन रॅसिमिक मिक्सचर म्हटलं असतं तर परत तुम्ही मला विचारलं असतं मॅम रॅसिमिक मिक्सचर होता क्या है. सो व्हॉट इज रॅसिमिक मिक्सचर? एकाच बीकर मध्ये डिक्लोरोब्युटेन पण बनला, एल क्लोरोब्युटेन पण बसला असेल तर त्याला मी रॅसिमिक मिक्सचर म्हणणार. अँड दीज ऑल थिंग्स. ऑल क्लिअर? सो मीट यू टुमॉरो 5 PM. अजून 2 ते 3 लेक्चर होतील. 2 तर मी शिकवणार आहे, 3रं आपण क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करूया. बोर्ड एक्झामसाठी कसे क्वेश्चन्स विचारले जाणार अँड तुम्हाला ते आता सॉल्व्ह करता येतात का व्यवस्थितपणे. आणि लगेच आपण चालू करणार अल्कोहोल फिनॉल इथर्स या चॅप्टरला. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. मी आता विदाउट वेस्टिंग टाइम एंड करतीये. अनअकॅडमीवरती रोज सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजल्यापर्यंत मॉर्निंग 7 AM to 8 AM मी न्यूमरिकल सॉल्विंग करून घेतीये. सो तुम्ही मला चिमूज केमिस्ट्री सर्च करा टेलिग्रामला ॲज वेल एज इंस्टाग्रामला. तुम्हाला तिथं माझं टाइम टेबल दिसून जाईल. ठीक आहे. 6ला घ्या प्लीज. अनअकॅडमीचं माझं लेक्चर 6:30 ते 7:30 होत आहे. ओव्हरलॅपिंग व्हायला त्यामुळे मला 5ला घ्यायला लागतं. पण हा आठवडा आणि पुढचे आठवड्यातले 2-3 दिवस त्याच्यानंतर मी 6 टाइम हे आपला फिक्स ठेवेन. ठीक आहे. सो थोडेसे एक 8 दिवस आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल फक्त. चलो. सो सॉरी लेक्चर टाइम अचानकपणे 5 केल्याबद्दल, पण
थोडंसं ऍडजस्ट करा, कारण माझं टाइम टेबल व्यवस्थित सेट होत नव्हतं. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. लॉट्स ऑफ लव्ह. कीप स्माइलिंग, बी हॅपी, स्टे कूल आणि परत उद्या भेट.